केला आणि त्यानंतर विजय मोरे यांचा पण सत्कार ठिकाणी सामील केले. तुम्ही कार्यक्रमाला आला, धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. महिला राष्ट्रीय सचिव, आरपीआयच्या महिला राष्ट्रीय सचिव संगीताताई कापुरे, मनीषा सिंग आणि रोनक शर्मा यांनी स्टेजवर लवकरात लवकर यायचं आहे, त्यांचा सत्कार करायचा. कारण पुढचा कार्यक्रम घेण्यासाठी उशीर होते, तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर. आणि भारती गुरव यांनी पण यायचं आहे. तालुका अध्यक्ष भारती गुरव आणि पहिला मानाध्यक्ष यांनी या सत्कारात सामील व्हायचं आहे. त्यांना सर्वांना या 136व्या जयंती कार्यक्रमात आले त्याबद्दल त्यांना सर्वांना सत्कार होत आहे. लिस्टमध्ये जाऊन नाव द्यायला पाहिजे. पाटील आले त्यांचे जिल्हाध्यक्ष पंखा लावायचा, गरम हो रहा है ना, पंखा उधर लगाएगा VIP नहीं, इधर भी लगाना उनका 2-3 पंखा है, नेचुरल हवा है. हाँ ना, हॅलो. आरपीआयच्या महिला राष्ट्रीय सचिव संगीताताई कापुरे, मनीषा सिंग आणि रोनक शर्मा तसेच या कार्यक्रमासाठी भारतीय गुरव, आरपीआयच्या तालुका अध्यक्ष आणि नुरी शेख, आरपीआयच्या कामगार अध्यक्ष यांचा सर्वांचा सत्कार होत आहे. या गुरव त्यांचा सत्कार करत आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा, या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. याचा सत्कार मनीषा सिंग यांचा सत्कार नुरी शेख करते. मनीषा सिंग यांचा सत्कार
हे आपल्या कामराजनगरमध्ये आलेली त्या पिक्चर मध्ये काम करतात ते अभिनेत्री आहेत ते 2 शब्दात तुम्हाला आता मार्गदर्शन करतील. जय भीम. अभिनेत्री म्हणून तुम्ही सगळे खूपच उत्कृष्ट काम करता आहे. मराठी मी आता शिकते आहे, मी मराठी आहे पण काम मराठी कधी मिळाले नाही म्हणून काही चुकी झाली. ताई तुम्ही खूप सुंदर मराठी बोलतात मला माहिती आहे, तर मी आधीच माफी मागते. आणि असंच आपण सगळे या संविधानामुळे पुढे पोहोचतोय. सगळ्या दुनियामध्ये प्रत्येक माऊलीला एक वर्चस्व आणि आपलं स्वतःला काय आपण आहोत ते दाखवायला जागा मिळाली आहे आपल्या संविधानामुळे, आपल्या बापामुळे. म्हणून म्हणते की आपण आपल्या भावाच्या, आपल्या बापाच्या, आपल्या मित्राच्या, आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे नाही राहायचंय, सोबत राहून कांद्याला कांदा मिळवायचा आहे आणि त्यांच्या सोबत आपण आपलंही काम करायचं आहे. माझ्या माऊलींनो खूप तुम्ही केलं आहे. चपात्या बनवल्या, पोरांसाठी टिफिन बनवला, नवऱ्यासाठी टिफिन बनवला. एक क्षण असतो ज्या प्रत्येक माऊलीला वाटतं की आज हा क्षण माझ्यासाठी असायला पाहिजे. आणि तो क्षण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा विचार कराल त्या दिवसापासून सुरू होतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की सगळेजण बाहेर या, आपलं एक नवीन अस्तित्व बनवा. आणि हे जे काही खाण्याचा प्रकार नाशिकला, आज हैदराबादला पण झाला आहे, कानपूरला पण झाला आहे, आपल्या लहान चिमुकल्या मुलींसाठी जे काही होतं, आपण माऊलींनी जर का याच्यासाठी एक पाऊल बाहेर टाकला तर कुणा माईच्या लालाची हिंमत नाहीये की तो आपल्या पोरींवर असल्या नजरेने बघेल आणि असले घाणेरडे कृत्य करेल. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, जो आवाज माऊलीचा असतो, आईचा असतो, त्या आवाजाने वरती देवही घाबरून जमिनीवर येतो. म्हणून उठा आणि आपल्या पोरांना, आपल्या पोरींना त्यांचं जीवन वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे या. तुम्हाला सगळ्यांना परत नमन करते आणि धन्यवाद करते. थोडं लवकर जायचं आहे, मॅमचा फोन येतोय, तिकडे बोलत आहेत मला, पण पुढच्या वेळेस भरपूर टाइम घेऊन आणि छान प्रोग्राम करूया. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.